भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणामध्ये गेले 7 दिवस पोलीस कोठडीमध्ये असणारा मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना आज माढा न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला। सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवलं आणि त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होणार अशी चर्चा होती। मात्र न्यायालयाने आरोपीचे वकील आणि टीम यांचं म्हणणं मान्य करत मनोहर भोसले आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आज अखेर माढा न्यायालयाने मनोहर भोसले आणि त्यांच्या सोबतचे 2 जे त्यांचे सहकारी होते यांना दिलासा दिलेला आहे। 15 मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। मात्र आज ज्या घडामोडी घडल्या यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम यावेळेला वाढवण्यात आलं होतं। त्यामुळे आता त्यांना जामिनासाठी माढ्यात न जाता बार्शी सत्र न्यायालयामध्ये जाऊन जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे। मात्र गेल्या 7 दिवसापासून पोलीस कोठडीत असलेले मनोहर भोसले आणि बाकीच्या दोघांना मात्र आता दिलासा मिळाल्यामुळे सोमवारी त्यांना जामीन मिळणार का काय हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन अजय देशपांडे सह सुनील दिवान, एबीपी माझा, माढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।